बाई पण खरंच बापा, आरतीची सासू भल्ली किडे खाई आहे. किती डोकसं खाते मा, किती डोकसं खाते हो बापा. हो ना माय, म्हणे आपल्याला मराठी समजते म्हणे ना, धड तिले मराठी समजे ना हिंदी समजे. मला तर बाई काहीतरी घोटाळा वाटते. तिले बाई ना धड मराठी समजे ना हिंदी समजे, काही वेगळीच भाषा आहे का काय माहित बाई त्याची. हो बाई, मला काहीतरी वेगळंच वाटलं बाबा, काही पोट्टी फसन घिसन नाही ना हो बापा तिथं. जाऊ दे ना, एवढा काय विचार करून राहील तू. आपल्याला पैसा भेटून राहिला, पैसा भेटून राहिला तर पोट्टी कशी दुःखात पडो का सुखात पडो, आपल्याला काही नाही करावं लागत. आपल्याला पैसा महत्वाचा आहे. हा, तिचं काय करावं लागतं आपल्याला. आपण म्हटलं तिला हा बॉयफ्रेंड करायच्या सोबत लग्न कर म्हणून, तिला आवडला तिने केला बाई, मग ती पाच बसन. ओ पैसा फेक तमाशा देख, नाचेगी पिंकी फुल टू लेट. बस. अन कावं ते म्हणे का तुमच्या घरी मी येईन म्हणे, आणि गलतीनं जर तिला माहित पडलं का आपण तिच्या काकूही नाही होय, आते नाही होय, आणि माये नाही होय, तर काय म्हणणं होते. आता गावातल्या समजा तिला एखादं घर गिरणी दिसलं तर घर विचारच नव्हतं आरतीचं घर कुठं आहे, आरतीचं घर कुठं आहे. आणि चुकून समजा शांताबाईच्या घरी गेलते आणि कांड झाला तर होता, मग काय करू बाबा आपण. अहो ज्या दिवशी ते येते का नाही त्या दिवशी आपण फोन करू, कवा येता बा काय येते फोनच करण ना. आरती सांगणच आपल्याला. त्या दिवशी आपण नाही काय त्या आपल्या स्टँडवर चाललं जाऊ त्याला घ्यायला, आणि त्याच्याच गाडीत मग आपल्या घरी चाललं यायचं डायरेक्टली. असं करायचं. कारण काय होऊ देतं. कारण झालं तर आपलं काही होणार नाही, पण आपल्याला पैसे नाही भेटणार ना. मग हे लय महत्वाची गोष्ट आहे ना. हो बाई, तू ये बरोबर आहे. हा, तर मग असं करायचं, स्टँडवर चाललं जायचं एक जण तिघी पैकी, आणि त्याला घरी घेऊन यायचं. नाही तर पिंकी आहे, पिंकीला पाठवून द्यायचं स्टँडवर घ्यायला. असं करायचं. बरं बाई. काकू 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 काकू. अगे माय बाई, काऊन रडाई, काय झालं? काऊन काय झालं? सासूकीची बोलली का काही तुले? नाही 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 नाही, सासूबाईचा काहीच प्रश्न नाही वो माय, काहीच प्रश्न नाहीये सासूबाईचा. सासूबाई चांगली आहे, मी तिची सूनही चांगली आहे वो माय. काय सांगू तुम्हाला ओ बापा, डोक्स फोळाचे दिवस आले वा माय, डोक्स फोळाचे दिवस आले बापा. इथे उडी मारू का कायची उडी मारू, देवाला मा काही समजून नाही राहिला बापा. काकू हेत्त मायले काढले काय माय, कोणी मेल्यासारखं बोंबलून राहिली. सरळ सरळ सांग ना बाबा, काय झालं तर. काऊन लढून राहील तू एवढ्या फार? लढायला काय झालं तुले? कसं सांगू माय, कसं सांगू बापा. काकू आनंदजी, माय आनंदजी वय, आनंदजी काकू. एक काम कर, तू लढूनच घे माय, बम लढून घे, तू बम लढून घे. काही नाही करावं लागत मला, लढून घे, बम लढून घे तू. हा, काहीच नाही करावं लागत आम्हाला. म्याड तोंडाचे अव सांग ना सरळ. पिंकी कुठे गेली ते? ते पिंकी कुठे गेली? ते असते तर तिने तरी सांगितलं असतं माय काय झालं काय नाही, तुला ते लढणं सावरलं असतं. नाही 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 नाही, नाव नका काढू तिचं, नाव नका काढू बापा, तिचं नाव नका काढू, नाव नका काढू बाबा तिचं. अरे देवा, फालतू नेला बाबा पिंकीले. आनंदजी, तुम्ही माय नाही तर कोणाचेच नाही, तुम्ही वांत माय वाण तर कोणाचेच नका हो. आनंदजी, आनंदजी. अमाय बाई, आनंदनं काय केलं बापा, म्हणजे जवाई जवाईनं काय केलं ना पिंकी माय, मला काही समजून नाही राहिलं बापा. पिंकीला लोक बोलावून काय काय झालं काय? अव 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 काकू, काकू बिचारे वा, माया नवरा पिंकीला चोरला बिचारे, माया नवऱ्यावर पिंकीचं मन गेलं. तिने माझ्या पोटावर लाद दिली व माय, काय सांगू बापा. मी ते सोबत नेऊ बाई, तिने माझ्याच खुन्नच काढून टाकला. माय घे बापा, काय करू. मी राहिली माय बोंबलट, माय नवरा तिचं मन गेलं आणि माय नवऱ्याने तिला ऍक्सेप्ट केलं माय. तो म्हणते का मला तर पिंकी आवडते, म्हणते मला तर तू नाही आवडत म्हणते. माय व सांगू बाबा, काय करू तर बापा. अमाय काय बोलून राहिली? पिंकीन त्या नवरा चोरला? योचं कसं होऊ शकते बाबा. राहिली तू मागं, पिंकीनं नंबर लावला, शॉट पिंकीनं मारला. मग तर अमाय मग दादा असं झालं, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, फिर उम्र भर का गम हमें इनाम दिया है. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. मजाक नका करू माय, मजाक नका करू, हसू नका बापा. असं करत झालं ना माय, तुम्ही इकडे येऊन गेल्या त्या पोटीनं तिकडे तो कान केला बापा. मारते चम्मक छल्ल सारखी उतरण घालून गेली माय, मानवऱ्याला फसवून टाकला बापा. मानवरा म्हणते आता मी फक्त पिंकीला ठेवायला तयार आहे, मानवरा म्हणते आता मी दोघीला ठेवायला तयार आहे, पण पिंकी म्हणते नाही मला एकच पाहिजे. एकदा मला ठेवण्यात इले ठेवण्यात तर मी तुला मारून टाकतो. बाबा काय करू माय, पागल झाली, आता पागल झाली मी. त्याच्यासाठी मी माझ्या आईला सोडलं, मी माझ्या घरदार सोडलं, मी माझ्या शिक्षण सोडलं तिच्यासाठी. त्याला माय त्यानं पिंकीसाठी मला सोडून टाकलं बाबा. काय करू. काय माय, कधी पिंकी म्हणते
म्हणते दोघे ठेवा, कधी त्या नवरा म्हणते दोघीले ठेवायला तयार आहे, कधी म्हणते नवरा एकीलेच ठेवायला तयार आहे. काय माय बरोबर तर सांग बापा. अव अव तो म्हणतात झालं ते झालं म्हणते, माझ्या प्रेमीची बी झालं म्हणते, आता दोघीले ठेवायला तयार आहे म्हणते. पिंकी काय म्हणते, ठेवशील तर मला ठेव म्हणते, नाही तर मग दोघीले नको ठेवू म्हणते. सांग बाई. आणि तो पिंकीचं ऐकायला कबूल झाला. माय माय बिलकुलच नाही ऐकून राहिला, पळून गेला माहिती तिथून. फक्त पिंकी पाहिजे म्हणे बाई. देवारामा हो ब्रेकअप सॉन्ग कर दे दिल की फीलिंग स्ट्रॉन्ग 40 हॉर्न ब्रेकअप सॉन्ग. अंग्रेजी चिड़िया के खातिर आरती का देसी दिल उस लड़के ने तोड़ दिया, आरती ने छोड़ दिया, उसे छोड़ दिया. उसकी काली करतूतों ने उसका भांडा फोड़ दिया, छोड़ दिया. आरती ने उसे छोड़ दिया और दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया. दिल पे पत्थर रख के मुंह के मेकअप कर लिया. ओ मेरे सैया जी से, ओ मेरे आनंद जी से आज आरती ने ब्रेकअप कर लिया. सुबह सवेरे उठ के आरती ने ये सब कर लिया. नाही बाबा असे नका म्हणू. ब्रेकअप नाही झालं बाय, ब्रेकअप नाही झालं. कोणच पिंकी असं केलं बापा. तुम्ही विचार ना, तुम्ही तर हसून राहिले, मजा घेऊन राहिला बापा. माय दुःख दर्द समजावं माय. मी नाटक नाही करू राहिली, मी सिरियस खरं म्हणताय ना बापा. मी काकू ऐक ना बापा, काही करणं समजवणं तू या जवळले समजवणं माय. भुला देना मुझे है अलविदा ये तुझे, भुला देना मुझे है अलविदा आनंद तुझे. अब तुझ पे हक रहा तो वो सिर्फ पिंकी का रहा. गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला. पाखरा असं कसं झालं रे आज तुला. सांसों को जीने का इशारा मिल गया, डूबा मैं तुझ में तो किनारा मिल गया. अब पिंकी को आनंद मिला तो जीने का सहारा मिल गया. आनंद मिला तो पिंकी का जीने को उसको सहारा मिल गया. गम जरा दिल ये था गम जरा, बिन तेरे ये जीना गम जरा. तू मिला तो खुदा का सहारा मिल गया. और यहाँ हमारी आरती का दिल टूट गया. जाऊ द्या बाबा जाऊ द्या. सारे तुम्ही ताल करून राहिले, माझ्या प्रेमाचं ताल करून राहिले तुम्ही. कुत्रे वा नालायक तोंड्या बोलायला लावून राहिले. तर आवाज नुसता मजाक अजून खाऊन देऊन राहिला. मारतो मी आता, फाशी घेताना मारतो. तुमच्या तिघी चौघीचं नाव टाकतो, त्या कुत्रीचं पहिले नाव टाकतो. कुत्रीचं नाव टाकायला पिंकीचं. तिने माझ्या जीवावर गुळाळ मारली. देवा रे रामा, तुम्ही मजाक करून राहिले. बरोबर तुम्हाला नवरा नाही ना, तुम्ही एक नाही पाहिजे, तुम्ही 10 पाहता म्हणून. थांबा जाय बाबा. इथे कोणाला सांगून राहिली लावून घे मेन मोठी सांगतं. आम्ही एक नाही पाहत, आम्ही 10 पाहतो. त्यासारखं काय घे ना मग. तुम्ही एक पाहिला थोस्त कुचिन निघाला, त्यानंतर 10 पाहिल्या. पाहा लागते तर मग साजरा पाहा लागते. घे ना. ते कर्म चांगले नसेल, ते नशीब चांगलं नसेल म्हणून त्यासोबत असं झालं. इथं सांगून राहिली आम्हाला तुम्ही 10 पाहता मी एक पाहतो. घे ना मग आता, घे ना मेन लावून मर. हो कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा. काय माय पिंकीनं असं कोण केलं असं ना बाबा. खरंच केलं असं काय असं. तो दे माय भल्लं मनोरंजन झालं. एवढं हसा आला, एवढं मस्त वाटलं बाई. आता पिंकीला भेटू दे, पिंकीची मजा घेऊ मस्त. हा पिंकीला भेटू दे, पिंकीची मजा घेऊ मस्त. भल्लं मस्त वाटून राहिलं बाई. ला 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 तुमको बुलाऊं या पल के झुकाऊं, कदम तुम जहाँ जहाँ रखो, जमीन को आसमां बनाऊं, सितारों से सजाऊं, अगर तुम कहो. खरंच ना बाई. आता ह्या कवलाच्या टिनाच्या मिळाच्या मातीच्या घरातून मला मुक्तता भेटते. आलिशान बंगल्यात राहीन मी आता मस्त. आता ते काय म्हणे 4-5 वर्ष लग्न नाही करत म्हणे. आरती पण त्याच्यासोबत घे म्हणून नाही काय. जेव्हा प्रेम केलं तेव्हाच लग्न करून घ्यायला लागते. कधी कोणात मन जाईल सांगता येत ना. लग्न झाल्यावर काही गळ्यात दोरा बांधला राहते. हो ना, काही करू नाही शकत. मग मी काम करतो, मी आताच लग्न करून घेतो मी. मोकळी होऊन जातो नाही काय. मग सांगता येत माय त्याचं आताच तर मग याच्या त्याच्यावर गेलो. मग अजून कोणावर मन गेलं तर जाऊ दे, मी आताच लग्न करून घेतो. 4 वर्षाने केल्या, 4 वर्षाने तरी करणंच आहे, आता तरी करणंच आहे. मग 4 वर्षाने मजा घेतल्यापेक्षा आता मस्त जीवनाची मजा घेऊन घेतो ना मी. मस्त बंगला, मस्त शाईताट घुमणं, मस्त गाड्या, मस्त रंगारंगाचं खाणं. इथं काय पडलाय, इथं काही पडलं असेल. लग्नच करून घेतो मी आता. लग्न करायला जाऊ दे तिकडे. तेरा फितूर जब से चढ़ गया रे, ओ तेरा फितूर जब से चढ़ गया रे, तू जो मेरे संग संग चलने लगे तो मेरी बाहें धड़कने लगे. देखूं जो ना एक पल में तुझे तो मेरी सांसें रुकने लगे. इश्क जो जरा सा था वो बढ़ गया रे, तेरा फितूर जब से चढ़ गया रे.
चल आनंदजीला आता मी पैसे मागतो आणि मस्त रंगारंगाचे ड्रेस घेतो, मेकअपचं सामान घेतो, मस्त चांगली दिसली पाहिजे ना बापा. एवढ्या चांगल्या घरात चांगलं दिसा लागन काय, असं गाय बांधल्याने नाही राहा लागन. चांगले महागाचे कपडे घालत जा लागन रोज. हे आता टाकून दे तुम्ही अंगातले, हो चांगले नाही बापा, हे फाटले फुटले चवणी कपडे. ते पांढरे उतरण, ते माझी आठवणच आहे बापा, ते पांढरे उतरण मी जपून ठेवून मस्त. माझ्या पहिल्या प्रेमाची निशाणी होते, तेच टिकून राहिलं तिच्याशानं. मी आज एवढ्या चांगल्या घरात चालली, एवढा चांगला मला माणूस भेटला, एवढा चांगला नवरा भेटला नाही काय. मला बरं पाहा लागून सगळं बरोबर पाहा लागून मला आता. हो मग आता युवा जवायची सून होऊन राहिली मी आता, चांगल्या मोठ्या घराण्याची. हो ना, तर पाहा लागून बाई मस्त, मला चांगलं राहा लागत जाईल. अमाय बाई पोट्टी एकटीच बडबड करून राहिली गड्या. एवढी खुश कशी काय आहे, एवढी खुश झाली. एवढं घरात बेकार वातावरण चालू आहे ना, पोट्टी एवढी खुश कशी आहे गड्या. जाऊ दे, असं गिसन खुश काय ना, शाळेत 5 गीत झाले असन पोरगी. जाऊ दे बापा, मला काही नाही करायला लागत. माय तोंडाच्या आवडीनं बोलून घेते, यायला काही म्हटलं म्हणजे जाऊ दे, काही बोलतच नाही ना माय, मी चुपचापच बरी आपली. काय फळफळ करण्यात काही फायदा नाही माय, जाऊ दे. रश्मी, अय रश्मी, बोल ना माय. शांताबाई काय म्हणतो बापा. आवाज करपो खाय ना, आता कडी केली बिचारे, बुड्याला कडी भरली आवडे माईच्या. तर मी कडी केली बिचारे, आंबट खाय बुड्या माईचा. तर मला बिचारी कडी पाहिजे होती जराशी, कडी पत्ता पाहिजे होता जरासा. नाही कडीच घेऊन जा ना तू, कडी घेऊन झाले नाही हो माय. रश्मी तोंडातून निघालं ते. हाय कडी पत्ता लय आहे, चल घरात चल. काय लिहो माय, आता तिकडे माय भाजी गिजी टाकली आहे बिचारे, जाऊन घेऊन जाईन ना ते पोरगी. बरं बरं ठीक आहे, देतो मी तुला इथं सांगून देतो. पोरगी काय लिहाय, पोरगी शांता काकू काय म्हणते, कसे काय आहे. बरी आहे बाई, तुमच्या आशीर्वादानंतर बरीच आहे म्हणा. असं हो का, बरं बरीच राहा. आज कुठून दिवस निघाला बापा इले तोंड उलवाचं. तेच तर माय रश्मी, मी तर शॉकच झाली. जाऊ दे, मला काही नाही करायला लागत. त्या पोरीचं मी ना पोरीचं लेनदेन नाही, त्या पोरीचं लेनदेन नाही. चालली बाई मी घरी. अमाय थांब ना, कडीपत्ता तर घेऊन जाय बापा. हो दे कडीपत्ता घेऊन जातो. माय काय सांगू माय गंगाबाई, अहो ही आरतीनं नवरा पाहिला म्हणते. आणि काल कमला काजल कलावती तिच्या नवऱ्याच्या घरी तिच्या सासूला भेटायला गेलते म्हणते. मले अहो त्याची गाडी दिसली, तिचा नवरा दिसला मला. मी ते हिच्या बाबासोबत काल पत्र आणायला गेली होती, मार्केटातच घर आहे त्याचं वालं. हा भल्लं मोठं घर आहे, आणि भल्ला थोकही असाच आहे, पाहिले डोंबळा. पण बिचारे काय माहित कसं काय झालं. माय बाई आता, माय बाई सांग बर बापा, लय पोट्टी चैली आहे व आरती, लय चैली आहे. मायाच पुरीले म्हणे बाई, रंगारंगाची घरफोड्या वानाची. अपशोगरी मा पुरीले म्हणे. माय बाई पोट्टी पाहिजे किती शिनालपणा करू राहिली हे. मा शांताबाईचं नाव डुबवते बाई हे. माय किती बेकार वांडाय पोरगी आहे व बापा. मग नाही तर काय माय, मायचा काहीच विचार नाही करत. मायचा विचार कराले काय सांगू माय गंगाबाई तुले. त्या पोट्टीचा अव ते सोडून दे, पिंकी होती ती सोबत. पिंकीने काय झालं, पिंकीचं लहानशी कस पिंकी सोबत होती सांग. अमाय पिंकी चुकीचं काम करू राहिली बाबा. पिंकीचं वय तरी आहे काय, अशा पिंकी बिघडून जाईल. राहिली का माय बिघडाची, ते बिघडली ते का सुधी आहे काय. हो या पोट्टी सोबत जे बी पोट्टी राहील ना आरती सोबत, ते सगळे बिघडन. नावाले आरती आहे पण गुणाले पुरी भारती आहे. हो तर सांगतो काय, ऐक ना माय. गेली बाई मग मी काय ऐकत जा. हो मग आमच्या घरी काहीचीच कमी नाही आहे, आम्ही लय अमीर आहे. म्या बाई दुरूनच ऐकलं. ह्या दिसल्या काजल कलावती कमला. पाय का कमला माय बनली तिचीवाली, खोटी बोलली ते पोट्टी. आणि ते काजल आहे ना ते आत्या बनली, आणि ती कलावती काकू बनली तिचीवाली. असं खोटं सांगितलं ना तिच्या सासूजवळ. अन कोणत्या समाजाच्या वेळ काय माहित बापा, हिंदीच बोलते माय, हिंदीच बोलते नुसतं. आणि ते 2 अशा बुच्या पाळून घेतल्या, काय मी कोणत्या समाजाच्या काय होतं काही समजायला येऊन राहिलं माय. आणि पोट्टीनं कसाच डाका लावला, आणि चांगले हाय ते लोक का नाही हाय माय कोणाला माहित बापा. आणि मार तिथे एलपाळू बोलणं चालू होतं. माय बाई हो का व, घर गिर साजरं होतं नाही. हा घर बापा, आपल्या गावात घर नाही आहे तसं. भल्ला आलिशान बंगला आहे मोठा जात. असं नाही बापा, चांगलं असं तर चांगलं, वांगलं असं तर कोणा पाहिलं काही सांगता नाही. आपण हात धुवून पाहतो, नशीब धुवून नाही पाहत पोरीचं. जाऊ दे ना माय, आपल्याला काय करावं लागते. शांताबाई नका सांगू हो, शांताबाईला विचार लय टेन्शन आहे ना बापा. टेन्शन न मरून जाय ना बापा ते. टेन्शन नका देऊ माहितीले. मी जरी बोलत नसली तिच्यासोबत तरी माया आत्म्यातून तिच्यासाठी माय मन लय दुखते बापा. तिच्या पोरीनं अजूनही करायला पाहिजे. एकदमच करते बाई तिची पोरगी, एकदम करायला. आपण तरी काय करावं माय, तिची पोरगी मारल्याने नाही सुधरत, जीवाने मारून टाकाव काय, काही समजायला लिहून राहिलं माय. काय करावं ना काय नाही तर बापा. शांतीसाठी भल्लं मन दुखते ना माय, भल्लं मन दुखते. मी वरतून दाखवतो तिले का माया मनात तिच्याबद्दल राग आहे, पण माय मन भल्लं दुखते तिच्यासाठी. तिच्या नशिबात असं कोण लिहिलंय काय माहित माय. पोरगी एवढी चांगली माय ते, पोरगी पाय बापा कशी निघाली. नका सांगू बाबा तिले, सध्याच तरी नका सांगू माय, नका सांगू. जाऊ दे माय, लढू नको गंगा हो बापा. शांताबाईसाठी सर्वेच मन दुखते, पण आता काय करतो माय, इलाज नाही आहे त्या गोष्टीला, काहीच इलाज नाही आहे. ना बापाचा दबाव ना मायचा दबाव. पोट्टी एकदमच उतू गेली, ती एकदमच उतू गेली. समोरून तिला पैसा भेटून राहिला, तिला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून राहिली, म्हणून ती पोट्टी अजून वरती गेली. सांग बाई काय करावं. त्याच्यासोबत पिंकी बिघडून राहिली माय. काय करतो माय गंगा, करतो तरी काय. शांताबाईला अजून सांगशील तर ती अजून टेन्शन घेईन माय. आपण राहू जाग्यावर तेच वरती चालली जाईन. टेन्शन काय कमी आहे का टेन्शन. हो ना माय, पोट्ट कशाच वाया गेलं ना, कशाच नाही तर बाई मला भलं टेन्शन येऊन राहिलं बाबा. टेन्शन आले
आई जाऊ दे, आई टेन्शन नको घेऊ, सगळं बरोबर होते, देव बरोबर करते, आई जाऊ दे, टेन्शन नाही घ्यायला पुरत बाबा. टेन्शन घेतलं का मग तुला तर माहिती आहे कशी आहे आरती बोलाले. मला म्हणेन ती उभ्यानं कापतो म्हणे. सांगता येते काय माहिती, एखादा माणूस क्रोधात गेल्यावर उभ्यानं काय आडवा तिळवा जसा भेटला तसा कापून टाकते. राग होय मग तो माणसाचा. आणि ती आरती हेड दिमागाची आहे पहिलेच. हेड दिमागाची होती नाही ती झाली अशी कशी कापते. कापाले शाहिन्या मनाची काप बरं म्हणा तिले. सांग तिले कसं कापणं असते तर तिले कापाच्या आधी तिलेच कापतो मी. चल बाई येतो मी, तिकडे भाजी मांडून ठेवली आहे मी गॅसवर. बसणं काय माय पार्वती जाचीच घाई करतं. बसणं जरा शिक काय पाहिजे तुझी पोरगी भाजी. हो थांबितच नाही हो बापा. गंगाबाई अकर्प काय आज बुड्याला जीव घाला लागते. हो मग गीता बाबा बोमलन बुड्याला जीव नाही घातलं तर. चल बाई येतो मी. हो बाई माये झालं साहेब जरासं कसं राहिलं माया मला. आता मी करतो पाहिजे. शांत बहिणी नको सांगू सध्याच गोष्ट. पाहू आपणच तालमेल जमून पाहू काय होते काय नाही तर. आणि रश्मीला जराशी कानावर गोष्ट टाकून द्यायचो दिसली घेसली तर, नाही तर मग मीच सांगतो. बरं चल येतो मग मी. हो पार्वती ये. आई आरती एकदमच करू राहिली बिचारी आता, हाय का नाही. हो बिचारे कोमल काय करता हो, काही हाय का बाई इलाज. कोमल त्याजवळ हाय का इलाज काही. सुधरवून त्या पोरीला सुधरवणं होतं संत. आई तुला तर माहित आहे मी सुधरवाली गेली बहीण तिनं माहीत झाडून ठेवली. मग तूही कोपते बिचारे, तुला लय राग येऊन जाते काय बिचारे. मी तर तरी बेशरमपणा घेतो आणि तू तशी म्हणतात उलटी फिरते काय. नाही बापा नाही जायचं. मी बाई ते प्रेमात गेली होती जरा शांताबाईच्या. माया आली होती शांताबाईवर. पण नाही बापा दुसऱ्यासाठी आपलं नुकसान करून घ्यायचं राहिलं काय. शांताबाईवर लक्ष द्यायचं आपण. शांता काकूजवळ तू लक्ष देत जाय. चांगली रात जा, चांगली बोलत जाय तिच्यासोबत. पण त्या पोट्टीसोबत जरा शिकाय नको बोलत जाऊन. तिच्या घरी जायचं नाही. शांताबाई भेटली म्हणजे बोलायचं आणि तिला आपल्या घरी बोलायचं बस. आणि तू कवा राग सोडतो मग, तू कवा राग सोडतो. आणि उद्या काही कमी जास्त झालं तर मग राग सोडशील काय. अहो काही सांगता नाही येत. हातचे दिवस आहे काय. घरी बऱ्याच माणसाला काय होते काही सांगता नाही ताई. बोलून चालून राहा लागते सर्वे सोबत. बोलतो मी बरोबर बोलतो. बाय टेन्शन नको घेऊ तू बोलत जाय. मी तर बोलतोस. झालं तर मग येत मायले कळलं काय मामाचं कायच्याच घोडा अटकलाय काय समजायला नेऊन राहिले. बोलून कोण नाही राहिली. हिच्या मनात दयामाया सब आहे. मग शांताबाईसोबत बोलून कोण नाही राहिली कडे. जाऊ दे मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कर जा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, गुड नाईट, बाय, टेक केअर, सी यू अगेन.